नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. आज घरी पाहुणे येणार होते. माझी लहान बहीण आणि मावस मोठी बहीण, तिच्या 2 मुली, असे हे लोक येणार होते. तर त्यासाठी मी आज काहीतरी स्पेशल बनवणार होते. मग पालक होती घरी जास्त, म्हणून मग पालक पुरी आणि मग आलूची सब्जी असती ती बनवायचं मी ठरवलं. बाजारातून एकदम फ्रेश आणि ताजी पालक आणलेली होती. मग ती मी 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतली चांगली. त्याला शिजवून घेतलं आणि थंड पाण्यातून काढून पण घेतलं शिजवून झाल्यानंतर. माझी लहान बहीण आणि आम्ही सख्या बहिणी शाळेसाठी घरापासून लांब राहिलो, म्हणजे हॉस्टेलला राहिलो. 8वी पासूनच आम्ही हॉस्टेलला होतो. ते मी जॉब लागेपर्यंत हॉस्टेलला आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं. आम्ही सख्या बहिणी असून पण दोघी वेगवेगळ्या हॉस्टेलला होतो, कारण ती तिच्या एज्युकेशननुसार वेगळ्या हॉस्टेलला असायची आणि मी माझ्या एज्युकेशननुसार वेगळ्या हॉस्टेलला. आणि माझी जी सख्खी मावस बहीण आहे मोठी, ती येणार होती. तर आम्ही मामाच्या घरी सगळ्या तिघीजणी आम्ही एकत्र मस्तपैकी लहानपणी जमायचो, एकत्र जेवायचो. तिथपासूनचा प्रवास आहे आत्तापर्यंत, जे आम्ही एकमेकींना त्यांच्या त्यांच्या घरी आल्यानंतर, म्हणजे आपापले जेव्हा एकमेकी घरी जातात त्यावेळेस असं वाटत असतं की चल मी तुला आज हे बनवून घालते खायला. नाही, मला असं वाटतं त्यांना की हां, मला हे जमतंय, मी आज नवीन हे शिकले तर मी तुम्हाला हे माझ्या घरी आल्यानंतर खायला घालते. तसंच त्यांचं पण असतं की त्यांच्या घरी गेल्यावर पण त्यांचं पण सेम तेच असतं की हां, आता हिला मुलामुळं होत नाही किंवा हिला तेवढं बाहेर जॉबमुळं जमत नाही, तर चला आपण हिला हे बनवून घालू खायला, हिला ते देऊ. हे दोघींचं पण ते सेमच असतं. मी हॉस्टेलला राहिले त्यामुळं मग मेसचंच जेवण होतं आणि घरी ज्यावेळेस सुट्टीला येईल त्यावेळेस मम्मीचं असं असायचं की चला आता हिला हॉस्टेलला हे खायला भेटत नाही, ते खायला भेटत नाही, तर एवढं भरपूर त्या 4-2 दिवसामध्ये सुट्टीच्या भरपूर खायला प्यायला द्यायची. आणि मी पण असे होते जोपर्यंत मम्मी पप्पासोबत राहायला होते, म्हणजे हॉस्टेलला जाण्याच्या आधी, तोपर्यंत खाण्यापिण्याचे भरपूर नखरे करून घेतले. हे आवडत नाही, ते आवडत नाही. पण जसं हॉस्टेलला राहिले तसं जे भेटेल ते खायला पाहिजे, नाहीतर मग उपाशीच राहायला लागेल. तसं चिवडा लाडू तर नेहमीच द्यायची मम्मी, पण चिवडा लाडूवर किती दिवस राहणार, त्यामुळं मग सगळं खायची सवय लागली. त्यातलीच पालक ही एक अशी गोष्ट होती की जी मला पहिले बिलकुलच आवडत नव्हती आणि आता त्याच्या पूर्ण अपोजिट झाले की मी पालक आता कशीही दिली, काही केलं तरी पण मी पालक खाऊ शकते. मी आणि माझी सख्खी बहीण, आमच्या दोघींच्या मध्ये खूप फरक होता. तिचं असं होतं की तिला खायला घालायला, बनवायला आणि खायला ह्या सगळ्याचीच आवड होती आणि माझं असं होतं की मला खायला नाही दिलं तरी चालेल, मला खायला पण नको, मला किचनमध्ये पण जायला नको आणि बनवायला पण नको. आणि माझ्या मम्मी पप्पांनी जो डिसिजन घेतला होता आम्हाला हॉस्टेलला ठेवण्याचा, त्या एका डिसिजनमुळं आज मी अशी आहे, म्हणजे जशी पण आहे ती. खूप मला खूप प्राऊड वाटतं त्यांच्याविषयी, त्यांनी हा डिसिजन घेतला. चला, माझी जर्नी मी कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये कधीतरी शेअर करेन. तर आपण आज परत येऊया आपल्या रेसिपीकडे. हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून, त्यामध्ये मीठ टाकलं आणि धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर टाकून घेतली आणि पालकाची प्युरी पण करून घेतली आहे, ती पण टाकून घेतली. आणि यानंतर मग मी थोडासा ओवा टाकलेला आहे, हातावरती थोडासा असा चुरून घेतला. माझ्याकडे पालकाची प्युरी एवढी होती की त्या कणकीमध्ये मला वरून पाणी टाकावं लागलं नाही, पण गरज असेल तर आपण टाकू शकतो. मी खूप खुश होते कारण या दोघीच्या दोघी माझ्याकडे येणार होत्या. माझ्या बहिणी आहेत आणि मला त्यांना मग नवीन करून घालायला पण काही वाटत नाही. आणि जर मी आज खूप किचनमध्ये उभं राहून जर जास्त वेळ दमले असेल तर मला दुसऱ्या दिवशी पण एवढं काही जास्त टेन्शन राहत नाही, कारण माझं काम वाटून घेतात त्या. असं नाही आहे की फक्त किचनमधलंच, एक सगळंच घरातलं कोणतंही काम असेल ते या वाटून घेतात. आणि घरामध्ये पाहुणे आल्यानंतर काय धांदल उडती हे सगळ्या स्त्रियांना माहितीच असेल, आणि त्यामध्ये जर कोणी तुम्हाला मदत करणारं भेटलं तर त्याहून तुम्हाला आणखी काय पाहिजे. किमान माझं तरी असंच आहे. या भाजीसाठी मला जी हेल्प लागत होती
म्हणजे जे कटिंगचं काम होतं, बटाटे शिजवण्याचं जे काम होतं, सोलून देण्याचं काम होतं, ते सगळं माझ्या बहिणीने केलेलं आहे. आणि मी फक्त याला आता फोडणी देते. तर फोडणीमध्ये एकदम साध्या पद्धतीने भाजी केलेली आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग टाकली आहे, लसूण टाकला आहे. त्याच्यानंतर मग कांदा एकदम छानपैकी ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच मग टोमॅटो टाकायचा. मी टोमॅटो फ्राय होण्याची वाट नाही बघत, मी टोमॅटोमध्येच मसाले टाकते. मसाल्यामध्ये पण काही जास्त नसतं, फक्त हळद, तिखट. टोमॅटो टाकल्यानंतर जे मी हळद आणि तिखट टाकलं होतं ते जेव्हा एक सोबतच भाजलं जातं, त्याच्यातून टोमॅटोच्या मधून जे पाणी निघून जातं आणि ते तेल मिक्स होतं त्यामध्ये, आणि त्यासोबतच मग हळद आणि तिखट जे मिक्स होतं आणि त्यानंतरची जी चव येते ना, ती एकदम भारी असते. फक्त त्या चवीसाठीच मी टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच हळद आणि तिखट टाकून घेते. आता यानंतर मोनिकाने जे हाताने मॅश केलेले बटाटे होते, ते मी बटाटे लगेचच टाकून देणार आहे आणि गरम पाणी, त्याच्यानंतर कोथिंबीर. बस झाली आपली भाजी. आणि ही भाजी उकळल्यानंतर जी काही चव लागते ना, की बस. तसं मला तळलेलं जास्त आवडत नाही आणि मी असे तळणाचे पदार्थ जे असतात ते जास्त बनवत पण नाही. याच्या मागे पण एकच कारण आहे, की लग्नाच्या पहिले माझी लहान बहीण जी होती तिला खायला घालायला आणि करायला खूप आवडायचं आणि मला तेलाची भीती जास्त वाटायची. मग लग्नाच्या पहिले मी बिलकुल काहीच तळलेलं नव्हतं आणि ती जरी माझ्या घरी आलेली असली तरी पण ती पुऱ्या तळायचं काम पण तीच आज पण करतीये. ऐकून विशेष वाटेल, पण मी आत्तापर्यंत कधीच काहीच तळलेलं नाहीये. लग्नाच्या आधी माझी बहीण होती आणि लग्नानंतर माझा हजबंड अजिंक्य, जो त्याला तळलेले पदार्थ खायला आणि बनवायला एवढे आवडतात ना, की त्याच्यामुळे मग मी कधीच तळलं नाहीये काहीच किचनमध्ये. पण आता मी माझं हे बिना तळण्याचं जे रेकॉर्ड होतं एवढ्या वर्षाचं, जवळजवळ 31 वर्षाचं, ते मी मोडलेलं आहे आणि मला खूप समोसे खाऊ वाटत होते. मग मी लास्ट वीकमध्ये समोसे बनवले होते आणि ते मीच तळले होते. आणि हा होता दुसरा दिवस. मेथीचं पिठलं बनवायचं होतं. मी 2-3 वेळा बनवायला ट्राय केलं असेल, पण मला बिलकुल जमलं नाही. त्यानंतर मग मी बनवलंच नाही. ही रेसिपी तिचीच आहे, म्हणजे ती अशा पद्धतीने बनवते. मी पण अशाच पद्धतीने बनवायला ट्राय केलं होतं, पण मला काही जमत नाही. पण ती कशी बनवते माहीत नाही मला. तिचं व्यवस्थित होतं, माझं नाही होत. तर तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग टाकले. त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा घेतला, फ्राय केला थोडासा. त्यानंतर लगेचच तिने हळद टाकली होती आणि ती पण फ्राय करून घेतल्यानंतर मग मिरची आणि लसूण टाकला होता. आणि यानंतर तिने याच्यामध्ये तिखट टाकून हे सगळं परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेतलं होतं. आणि आता फ्रेश ताजी अशी मेथी टाकली. मेथी चांगली शिजू दिली आणि शिजलेल्या मेथीमध्ये जे पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच बेसन पीठ टाकणार होती. बेसन पीठ टाकल्यानंतर चांगलं एकदा तिने हलवून घेतलं आणि त्यानंतर तिला वाटलं कमी पडतंय, मग आणखी एकदा थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलं आणि परत ते सगळं एकजीव करून घेतलं आणि याला शिजवून द्यायला लागतं चांगलं, बेसन पीठ कच्चं राहायला नको. आणि त्यानंतर मग झाकण टाकून व्यवस्थित शिजवून घेतलं. मध्ये मध्ये सारखं हे हलवावं लागतं मेथीचं पिठलं आणि असंच मग झाकण ठेवून काढून शिजवून घेतलं चांगलं आणि त्यानंतर मग भाजी एकदम मस्त झाली होती. माझी जी मावस बहीण आलेली होती ती आमच्या तिघींच्यामध्ये खूप मोठी आहे आणि खूप समजूतदार पण आहे. तर बऱ्याचशा गोष्टी तिने आम्हाला खायला करून घातलेल्या आहेत आणि आत्ता पण खायला करून घालते आणि खूप काही गोष्टी अशा पण आहेत की ज्या फक्त मला तिच्याच हातच्या आवडतात. आणि तिच्या घरी गेल्यानंतर आमच्यासाठी जो ती पाहुणचार करते, तीच नाही भाऊची, ती तिची
जाऊबाई, त्यांचे हजबंड, हे सगळेच लोक. तिला भरपूर प्रकारचे गोड पदार्थ बनवायला येतात आणि ते मी अजूनपर्यंत एकदा पण बनवलेले नसतील. इवन मी पहिल्यांदाच तिच्याकडे जाऊन काही पदार्थ खाल्लेले होते आणि ती इथं येऊन सुद्धा माझ्यासाठी गाजरचा हलवा बनवतीये. फक्त किचनमध्येच नाही तर दुसऱ्या कुठल्याही बाबतीमध्ये जर काही गायडन्स हवा असेल तर तिला काही पण विचारते. तर माझ्या डिलिव्हरीमध्ये तिने भरपूर मदत केली होती. इवन माझी लहान बहीण जी मोनिका माझ्यापेक्षा लहान आहे, ती पण भरपूर साऱ्या गोष्टी मला शिकवते. आणि आमच्या गप्पा गोष्टींच्या मध्ये मी मध्ये मध्ये विसरून जात होते की मी शूट पण करते म्हणून. तर मग जेवढं पण शूट केलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.